गुटुगडे। आज आम्ही नगरपालिकेतल्या जे काही विविध विषय आहेत त्या संदर्भात इथं उपोषणाला बसलेलो आहे। विषय असा आहे की जे विविध मागण्या आहेत त्यांच्यावर चर्चा झालेली आहे। प्रामुख्यानं मला या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की नगरपालिकेत जे काय पाणीपट्टी आणि घरपट्टी 2020-21-22 ची आहे ती 2,30,00,000 जमा झाली। 22-23 ची झाली ती 2,96,00,000 झाले आणि 23-24 ची ती 3,01,00,000 झालेली आहे। 24-25 ची ती 3,15,00,000 झालेली आहे आणि 25-26 ची 3,38,00,000 आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, शिक्षण कर हा दरवर्षी 51 अंदाजे मी सांगतोय प्रत्येक वर्षाला 51 लाख आणि रोजगार हमी कर हा 8,97,000। मला काय म्हणायचंय, तुम्ही जी दरवर्षी 51 लाख आणि हे गोळा करताय ह्याच्यात तुम्ही शिक्षणासाठी कुठं पैसे वापरताय किंवा तुमच्या शाळा द्या किंवा जे काय विषय आहे आणि रोजगार हमी आता जे काय गाडेदारक होते गाड्या लावत होते त्यांचे तुम्ही रोजगार घालवलाय, त्यांचा अतिक्रमण मंचच्या नावाखाली त्यांना तिथनं हकलपट्टी केली आहे। मग रोजगार तुम्ही दे जा तर तुम्ही त्याचे पैसे घेताय इथं लोकांकडून आणि रोजगार काढताय। मग किती लोकांना तुम्ही रोजगार दिला, किती लोकांना स्किल डेव्हलपमेंट साठी प्रोग्राम दिला, किती लोकांना कंपनीत लावलं, किती लोकांना तुमच्या ह्याच्यात लावलं, जे काय नगरपालिकेच्या बाबी आहेत त्याच्यात लावलं। म्हणजे जवळजवळ आणि ह्याच्यात आम्हाला अजून गाळा भाडे डिपॉझिट ह्याची आकडेवारी त्यांनी दिलेली नाही आणि हे पैसे कुठे खर्च केले याचा पण त्यांनी कागद दिलेला नाही। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला या सगळा हिसाब मिळत नाही आणि बाकीच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही आणि जनतेचे गोळा केलेले पैसे जनतेला हिसाब मांग रही है जनता, उनको हिसाब दे दो। आमचे पैसे आम्हाला त्याचा हिसाब पाहिजे की कुठं खर्च झाले आणि आम्ही त्याचा बघू की कुठं ते ऍक्च्युली खर्च झालेत का नाही। म्हणजे दरवर्षी 5 कोटी हे फक्त ह्याचे होते घरपट्टी आणि पाणीपट्टी आणि बाकीचे अनेक पैसे गोळा होते। पण हे जे काय मुख्याधिकारी साहेब आहेत हे ह्यांच्या पद्धतीने चालवतात। तुम्ही डिस्प्ले का करत नाही दर वर्षाला की बाबा ह्याचा पैसे इथे गेले तिथे गेले, तुम्ही जनतेला पण कळू द्या ना माझा पैसा वापरला कुठे जातोय। माझी एकच मागणी आहे की हा ऑडिट रिपोर्ट जोपर्यंत मिळत नाही आम्ही जागा सोडणार नाही। माझं काय मत आहे, ह्यांनी ऑडिट रिपोर्ट नुसार ह्यांनी अहवाल द्यायला पाहिजे होता, पण जनतेतून असा आवाज येतोय की ही सीओ आहेत त्यांनी या पैशामध्ये अफरातफर केलेली आहे। जनतेचे जे वर्षाला काय 10 ते 15 कोटी रुपये शैक्षणिक कर असेल, गाळा भाडं गाळा डिपॉझिट ही येतात आणि ह्याच्यातच काहीतरी अफरातफर केलेली आहे आणि त्यामुळं हिशोब द्यायला टाळाटाळ करायला लागलेले आहेत। याचा पण हिशोब दिला पाहिजे आणि या तालुक्यातील भटकी कुत्री आहेत, जनावरे आहेत, त्याचबरोबर अनेक रोजगारांचे प्रश्न आहेत, घंटागाडीचे प्रश्न आहेत। या सगळ्याचा आज त्यांनी जर दिलं तर आमचं आंदोलन थांबेल, त्यांनी जर नाही दिलं तर आमचं आंदोलन थांबणार नाही। आम्ही या सीओची 100% कायदेशीररित्या कारवाई आम्ही करू।